नमस्कार. 6A2 पर्यंतची जर्नी कशी झाली ही थोडक्यात मी तुम्हाला आज सांगणार आहे. जी माझी जर्नी झाली 6A2 पर्यंतची, मी 6A2 अचीव्ह केलं, पण त्याच्यासाठी कोणीतरी लोक दोन डिफरंट लाईनमध्ये 6A झाले. म्हणजे त्यांच्या 100 मशीन कंप्लीट झाल्या. एक तर आहेत उदगीर लातूरचे पेन्सिलवार सर आणि दुसरीकडे आहेत माझे सासरे मामाजी आमचे. तर मला असं वाटते की प्रत्येक मशीन खूप महत्वाची असते. कदाचित तिकडे जर 1-2-3 मशीन कमी असत्या किंवा एकही मशीन कमी असती तर ते 6A नसते, मी 6A2 नसती आणि सर -2 नसते. तर प्रत्येक मशीनचं खूप महत्व आहे. जसं मला कोणीतरी सांगितलं होतं एका लाईव्हच्या स्टेजवर की प्रत्येक पायरीला महत्व असते. जसं 100 पायऱ्या आहे आणि 101व्या पायरीपर्यंत मला पोहोचायचं आहे, तर प्रत्येक पायरीचं इक्वल इम्पॉर्टन्स असतं. कारण जसं पहिली पायरी नसली, 10वी पायरी नसली, 15वी पायरी नसली तर आपण 101व्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही. तसं प्रत्येक सेल जो व्यक्ती आपल्या लाईफमध्ये येतो, जो आपल्याला भेटतो, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण पॉसिबिलिटी पाहू शकतो. त्याला हेल्थ मिळण्यासाठी, त्याला वेल्थ मिळण्यासाठी आणि त्याला पीस ऑफ माइंड मिळण्यासाठी. कारण जगातल्या ह्या सगळ्यात मूल्यवान गोष्टी सध्या आपल्या जवळ आहे आणि त्या आपण एखाद्याला फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. जसं आपण नेहमी म्हणतो, जसं प्लॅन घेताना मी नेहमी म्हणते, मशीन तर तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या हेल्थसाठी घेता, परंतु बिझनेससाठी तुम्हाला इथे एकही रुपया लागत नाही. तर माझ्या 2 डिफरंट लाईनमध्ये 2 6A होते आणि त्याच्यामुळे मी 6A2 झाली आणि विठ्ठल सर वर्षापूर्वी 6A2 झाले आणि आता मी 6A2 झाली. त्याच्यामुळे सरांची -2ची अचिव्हमेंट झाली. तर असा हा जर्नी आहे आणि त्याच्यामुळे जो पहिला सेल होतो त्या पहिला सेल झाल्यापासून तर आतापर्यंत जी डायरेक्ट मशीन होती माझ्या 6A2 साठी, त्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देते. कारण सगळ्यात मोठा रोल प्ले इथे कोणी केलेला आहे? माझ्या टीमने. आणि टीम बिल्डिंग हा एक खूप महत्वाचा विषय आहे, ज्याच्याविषयी सर नेहमीच बोलतात. त्याच्यावर आपला एक वेनसडे चॅट सुद्धा झालेला आहे. तर टीम बिल्डिंग खूप महत्वाचं आहे आणि टीम वर्क जर आपल्याला अचिव्हमेंट करायच्या असतील तर तेही खूप महत्वाचं आहे. माझा जर्नी मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगते की एनर्जिकमध्ये मी कसे आले. कारण सुरुवातपासूनची जर्नी काही सांगत नाही, कारण काही डिस्ट्रीब्युटर नवीन आहेत, काही लेडीज पण नवीन आहेत. तर शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. जसं आम्ही नागपूरला शिफ्ट झालो आणि तिथे गेल्यानंतर मला नेटवर्क मार्केटिंगचा एनही बिलकुल आवडत नव्हता. मी माझ्या मैत्रिणींना कधीच सांगत नव्हती की हे नेटवर्क मार्केटिंग करतात, कारण मला आवडतच नव्हतं. आणि त्याच्यासाठी मी माझं YouTube चॅनल सुरू केलं होतं तिथे गेल्यानंतर पण. कारण इथे एका ज्युनियर कॉलेजवर 4 वर्ष जॉब केला, एका हायस्कूलवर 2 वर्ष जॉब केला आणि 2 वर्ष एका CBSE स्कूलवर जॉब केला आणि नंतर आम्ही नागपूरला जायचा निर्णय घेतला. तिथे गेल्यानंतरही यांचं चालूच होता. तिथे ऍक्च्युली एक कंपनी काढली होती आम्ही, त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट होती 1 वर्ष आणि सोबत एक YouTube चॅनल पण सुरू केलं होतं. परंतु जेव्हा माझ्या घरी लोक पाणी न्यायला यायचे, कारण पाणी देण्याचं काम माझ्याकडेच होतं मशीन लागल्यानंतर. मग जेव्हा लोक माझ्याकडे यायचे पाणी घ्यायला आणि मग सहज 5-6 बॉटल कोणी आणते, कारण शहरांमध्ये दूर घरं असतात. आणि त्या बॉटल ज्यावेळेस मी भरायची आणि त्यांना द्यायची, तो कधी मुलं भरायचे. मग ते माझ्याशी बोलायचे की मॅडम आम्हाला हे रिझल्ट आले, आम्हाला ते रिझल्ट आले. काही कॅन्सर पेशंट होते त्याच्यामधले की मॅडम त्या पेशंटला जेवता येत नव्हतं, थ्रोटचा कॅन्सर होता तर, परंतु आता तो जेवायला लागला. आणि तेव्हा मला कुठेतरी असं वाटत होतं की नाही, खरोखरच ही मशीन प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा माझा रिझल्ट होता. जेव्हा यांनी डेमो दाखवला होता तेव्हा यांनी मला म्हटलं होतं, मला 12 वर्षापासून शिंकांची ॲलर्जी होती. मला 50-50, 60-60 शिंका यायच्या. मी होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळे इलाज केले होते, पण मला कुठे काही रिझल्ट नव्हता. मला डॉक्टर म्हणाले होते, शेवटपर्यंत ही ॲलर्जी तुमच्या सोबत राहील, फक्त ज्या कारणांमुळे होते त्या गोष्टी करू नका. पण ॲज अ लेडी तुम्हाला समजू शकतं, पीठ तरी चाळावं लागतं, जाळेदळी काढावे लागतात, सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. आणि 2-3-4 महिने जास्तीत जास्त माझी पूर्णतः ती ॲलर्जी निघून गेली. मला आलेला रिझल्ट
लोकांचे रोज मी रिझल्ट पाहत होती, ते छोट्या छोट्या आजारांवरचे नाही, मोठ्या मोठ्या आजारांवरचे. तर मला असं कुठेतरी वाटलं की हा बिझनेस आपण करायला पाहिजे. आणि आमच्या टीममध्ये एक डॉक्टर ब्राह्मणकर सर होते. त्यांना असं वाटायचं की त्यांची वाईफ आली पाहिजे बिझनेसमध्ये, आणि त्याच्यासाठी ते मला म्हणत होते, मॅडम घ्या ना मीटिंग, बोलवा ना ऑफिसला, एखादी लेडीजची मीटिंग घ्या. तर एक हे आलं होतं, म्हणजे इव्हेंट होता, त्यांनीच ऑर्गनाईज केला होता. विमेन्स डे होता इंटरनॅशनल. आणि त्यांनी काय केलं, कोरोनाचा काळ होता, पत्रिका टाईप केली फोनवर आणि टाकून दिली, आणि चीफ गेस्ट शीतल दोरकर टाकून दिलं. मला विचारलंही नाही, मी यांना म्हटलं मी येणार नाही. पण सगळीकडे ती सेंड झाली होती आणि मला लेडीजचे फोन पण आले होते की मॅडम तुम्ही येताय ना, येताय ना. आणि मग मी गेले. आणि तिथे गेल्यानंतर 10-12 लेडीज होत्या, आणि त्यांचं जे शेअरिंग होतं, आणि माझ्या डोक्यात कुठेतरी थॉट होता खूप दिवसापासून चालू, की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला हे सांगायचं आहे मशीन बद्दल. तर तिथे दुजोरा मिळाला, मी तिथे समोर उभी राहिली. मला कशी हेल्थ, वेल्थ, पीस ऑफ माइंड या मशीनमुळे, या बिझनेसमुळे मिळाले, हे तिथे शेअर केलं. आणि तेव्हा मला असं वाटलं की चला आता आपण सुरुवात करू. आणि तिथून मग मी हळूहळू वेनसडे चॅट मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला सुरू झाली. आणि 1-2 मिनिटांचं शेअरिंग मी तिथे करायला लागले. जे झूम वर ओपन डेमो प्लॅन व्हायचे, त्याच्यातला मी एकही चुकवला नाही. मी ते कंटिन्यू ऐकायला लागली, आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू झाल्या. परंतु खरं व्हिजन ज्याला म्हणतात, ते मिळालं मला गोप्रोनी. एका दिवाळीमध्ये आम्ही असं ठरवलं की गोप्रो नावाचं एक बुक आहे, 7 स्टेप्स टू बिकमिंग अ नेटवर्क मार्केटिंग प्रोफेशनल. इरिक वॉरे सर हे त्याचे रायटर आहेत. तर मी पहिले 3 चॅप्टर वाचले, आणि मी यांना एक दिवस जाऊन म्हटलं की मला नेटवर्क मार्केटिंग प्रोफेशनल व्हायचं आहे. म्हणजे खरं व्हिजन, खरी सुरुवात माझी तेव्हा झाली जेव्हा मी ते बुक वाचलं. तिथे मला व्हिजन मिळालं पूर्णतः, की नाही, आपण ॲज अ बिझनेस, ॲज अ करिअर ही गोष्ट करू शकतो, एनर्जीकडे पाहू शकतो. आणि तिथून मग वाटचाल सुरू झाली, आणि सगळ्या गोष्टी शिकत गेले मी. वेनसडे चार्ट करत गेले, एक एक काय म्हणता येईल पर्सेंटची ग्रोथ केली. पहिल्याच दिवशी जाऊन काही डेमो प्लॅन घेतला नाही. हां, आणि अजून एक गोष्ट शेअर करते, की माझं हे होतं, की बा डेमो आणि प्लॅन कसा घ्यायचा, कशी प्रॅक्टिस करायची, टीममधला प्रत्येक जण वेगवेगळा डेमो घ्यायचा. मग कसं करायचं नेमकं? तर मग सरांच्या स्लाईड होत्या, तर मी काय केलं, त्या स्लाईड सगळ्या एका स्लाईडवर सगळं लिहून काढलं. जसं फॉर एक्झाम्पल, डेमॉन्स्ट्रेशन देताना सगळ्यात पहिले आपण व्यक्तीला कुठे नेतो? किचनमध्ये नेतो मशीन दाखवायला. तर मग तिथे गेल्यानंतर जे आहे ते दाखवतो मशीन, की ही 7 प्लेटची मशीन आहे. या मशीनला 100 ते 150 TDSचं पाणी द्यावं लागतं. इथपासून लाईन टू लाईन मी सगळं लिहून काढलं, आणि ते काढलं मी लेडीजसाठी लिहून. कारण माझा तर डेमॉन्स्ट्रेशनची तयारी झाली होती, मी केली होती. परंतु मला असं वाटत होतं, की ज्या साध्या हाऊसवाईफ आहेत, त्यांनी कसा करावा एवढा 35 ते 40 स्लाईडचा डेमो? कसं रेडी व्हावं? तर कसं करता येईल? ह्या गोष्टीवर फोकस केला, आणि मग एक स्लाईडवर सगळं लिहून काढलं. आम्ही लेडीजच्या ज्या झूम मीटिंग घेतल्या, त्याच्यावर 3-3, 4-4 स्लाईडवर पहिले मी बोलत होती, मग एक लेडी बोलत होती. असं करून पूर्ण डेमोची पूर्ण एक बॅच काढली, 30 लेडीजची, आणि डेमो रेडी झाला. आणि काही लेडीज तर अशा होत्या, की ज्या पहिलेपासून नव्हत्या प्रॅक्टिसमध्ये, परंतु त्यांनी ते 30 दिवसाचे 30 डेमो बघितले, आणि 31व्या दिवशी किंवा 1 तारखेला स्वतः डेमो घेतला. कारण लर्न झाला होता. रोज तेच ते 1 तास ज्यांनी कॉन्सन्ट्रेशननी ऐकलं. मग राहिला विषय प्लॅनचा. मग प्लॅन कसा करायचा? प्लॅनही प्रत्येक जण वेगवेगळा घेतो, आणि आपल्या बिझनेसमध्ये सांगितलं होतं डुप्लिकेशन. तर डुप्लिकेट तर करायचं होतं, सरांनाच करायचं होतं. मग मी एक दिवस रेकॉर्डिंग केला. यांना म्हटलं माझ्यासमोर तुम्ही प्लॅन घ्या. रेकॉर्डिंग केलं, आणि ॲज इट इज जसंच्या तसं लाईन टू लाईन सगळं मी आधी रेडी केलं. आणि मग मॅडमची पण मदत घेतली आम्ही प्लॅनसाठी, कसं घ्यायचं. मग मॅडमनी म्हटलं त्याच्यात 4 क्वाड्रंट ॲड करा, आणि फक्त 5 स्लाईड आहेत आमच्या प्लॅनच्या. 20 ते 25 मिनिटांमध्ये पुन्हा एक बॅच घेतली लेडीजची प्लॅनच्या प्रॅक्टिसची. आणि अशा तऱ्हेनं आमच्या लेडीज डेमो आणि प्लॅनसाठी पूर्णतः रेडी झाल्या. आणि त्याच्यामध्ये हाऊसवाईफ पण आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा मला ही लेडीजची मीटिंग सुरू करायची होती, त्यावेळेस माझं पूर्ण क्लिअर होती मी डोक्यानी, की
प्रत्येक महिला कॉन्फिडंट झाली पाहिजे आणि इंडिपेंडंट झाली पाहिजे. हजबंडवर डिपेंड नाही राहिली पाहिजे ती, की चला डेमोला माझ्यासोबत मैत्रिणीला जायचं आहे किंवा अजून कोणाला जायचं आहे तर, किंवा चला मला प्लॅन द्यायचा आहे कोणाला तरी. तर हा मोटो होता आणि तो साध्य झाला. ज्या लेडीज कन्सिस्टन्सीने येतात त्या पूर्णतः रेडी आहेत बोलायला, डेमो घ्यायला, प्लॅन घ्यायला. मग पुढचा विचार आला की आता आपण GoPro घेऊ. तर आता आमचं सध्या GoProचं रीडिंग सुरू आहे आणि तिथे पण लेडीजला खूप साऱ्या ज्या रेग्युलर आहेत त्यांना ओपनिंग मिळत आहेत. इरिक वॉरे सर खूप मोठं नाव आहे नेटवर्क इंडस्ट्रीमधलं आणि जसं ते सांगतात ह्या इंडस्ट्रीमध्ये थोडंसं सांगेल मी GoPro बद्दल की शिकारी नाही बनायचं आहे आपल्याला. गेलं फक्त जॉईन करा, या व्हा जॉईन नाही, तर त्या व्यक्तीसोबत काय काय बनायचं आहे, किसान बनायचं आहे, पेशन्स ठेवायचे आहेत, त्याला एज्युकेट करायचं आहे, आपल्याला शिक्षित करायचं आहे आणि समजावून सांगायचं आहे. कोणी जर नाही म्हटलं, नो म्हटलं तर तो त्याचा तात्पुरता नो आहे, त्याची प्रायोरिटी नाही आहे. आणि फॉलोअप आपल्याला समोरच्या व्यक्तीचा तोपर्यंत घ्यायचा आहे की जोपर्यंत तो व्यक्ती या जगातून जात नाही किंवा आपण स्वतः या जगातून जात नाही. हे फॉलोअपचं रहस्य किंवा गुपित त्यांनी सांगितलेलं आहे की तो परमनंट नो नसतो. आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्यासोबत संपर्कात कसा राहीन मी, म्हणजे माझा फोन हाय हॅलोचा कसा जाईल त्या समोरच्याला, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि कंटिन्यू जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो विषय काढायला काहीच हरकत नाही. कारण बरेचदा आपल्या असं लक्षात येतं की जे जवळचे मित्र मैत्रिणी असतात ते खूप हलक्यात घेतात, जाऊ द्या ना काय कधी मशीनच बोलता असं. तर आपण त्यांचा घेऊ शकतो फॉलोअप विशिष्ट अंतरानंतर. आणि GoPro खरोखरच अशी बुक आहे की ज्या बुकमध्ये प्रत्येकाने ती वाचायला पाहिजे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ती बुक वाचा. कारण ती बुक तुम्हाला प्रोफेशनली हा बिझनेस कसा करायचा ह्याविषयी सांगते. त्याच्यामुळे डेमो 1 नंबरवर, 2 नंबरवर प्लॅन आणि 3 नंबरवर GoPro. लेडीजला तुम्ही सांगेल ह्या 3 गोष्टी जर पूर्ण तुम्ही रेडी केल्या ना तर तुम्ही कुठेही काहीही कशीही मीटिंग घेऊ शकता, कोणाशी काहीही संभाषण करू शकता. समोरून येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर तुमच्याजवळ राहील. कारण इरिक सरांनी समोर बसलेला ओळखीचा व्यक्ती असेल त्याच्याशी कसं बोलायचं असेल, अनोळखी व्यक्ती असेल, कोल्ड प्रॉस्पेक्ट असेल, हॉट प्रॉस्पेक्ट असेल, त्याच्याशी कसं बोलायचं असा स्वतःचे अनुभव लाईन टू लाईन सांगितलेले आहे. आणि आमच्या लेडीजसाठी तर खूपच महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. इरिक सर जेव्हा 19 वर्षांचे असताना त्यांनी जेव्हा सुरुवात केली आणि त्यांना सगळ्यात पहिली भीती होती लोकांच्या समोर येऊन उभं राहून बोलायची. परंतु त्यांना जेव्हा समजलं की हे सगळ्यात बेसिक स्किल आहे ह्या इंडस्ट्रीचं, त्यावेळेस त्यांनी त्या स्किलमध्ये मास्टरी हासिल केली. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिथपासून तर आतापर्यंत जेट घेतला, आता त्यांनी 8-10 दिवसांपूर्वी फोटो टाकलेला आहे. तर आता इथपर्यंतचा प्रवास म्हणजे जे आता नुसतं लोकांचे ट्रेनिंग घेण्याकरिता 3-3, 4-4 लाख रुपये घेतात असा व्यक्तीचा पूर्ण जर्नी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी म्हणजे पूर्ण 100% GoProला इथं रेकमेंड करत आहे तुम्हाला रीड करायसाठी. स्टार्टर जेव्हा तुम्ही बॅग देताना, किट देताना त्याच्यामध्येच ती बुक मी त्यांना देऊ शकता आणि त्याच्यामुळे नेक्स्ट लेवलला आपला बिझनेस जाऊ शकतो. कारण प्रत्येक जण कोण काय त्याच्यातनं काय घेईल आणि कोणती लाईन कोणावर काय प्रभाव करेल हे आत्ताच आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे हे बुक. तर हा सगळा जो जर्नी आहे हा एका दिवशी, माझ्या मनात घाई होती, मी म्हणजे सगळं शेअर करते जे मला आधी वाटायचं बिझनेसमध्ये यायच्या आधी. खूप घाई होती की मला हे कधी येईल, हे मी कधी शिकील, कधी. पण ती न एक प्रोसेस आहे, ते एका दिवशी नाही येत, काही महिन्यांमध्ये नाही येत, 6 महिने 10 महिने, ती एक प्रोसेस आहे. फक्त तुम्ही काय करा, त्या प्रवाहात राहा. म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन असेल, नवीन होणारे जॉईन होणारे लोक असतील त्यांना ते पाहू द्या. तुम्ही जरी डेमो घेत असेल ते कुठेतरी बाहेर फोनवर बोलत आहे, नाही, तुम्ही इथे बसा. मी तुमच्या व्यक्तीचे काही सुरुवातीचे आपण 5-6 डेमो देतो, तुम्ही इथे बसा,
शक्य असेल तर वाईफला घेऊन या, दोघही जण इथे बसा, ऑब्झर्व करा. कारण आपला जो बिझनेस आहे तो पूर्णतः डुप्लिकेशनचा आहे. तुमच्या लीडरला ॲज इट इज तुम्ही डुप्लिकेट करा, तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. कारण मी तेच केलं, मी सेम केलं आणि ॲटोमॅटिक ते सगळं आपल्यामध्ये येतं आणि आपल्याजवळ एक बॅग भरल्या जाते. तुम्ही जे डेमॉन्स्ट्रेशन पाहता, तुम्ही जे प्लॅन पाहता, तुम्ही जेव्हा तुमचे लीडर बसलेले असतात, तुमचे जे प्रॉस्पेक्ट असतात त्यांच्याशी जे बोलतात, त्यावेळेस तुम्ही त्यांना जेव्हा कॉन्सन्ट्रेशननी ऐकता, तुम्ही GoPro वाचता किंवा तुम्ही इतर लीडर्सला बोलताना जेव्हा ऐकता, त्याची एक पोटली भरल्या जाते तुमच्याजवळ आणि मग खरोखरच समोर जो व्यक्ती बसतो आणि जो आपल्याला क्वेश्चन करतो किंवा जो आपल्याला काही विचारतो, त्यावेळेस त्या पोटलीतलं ऑटोमॅटिक आपल्या तोंडात जे पाहिजे ते येतं आणि त्याच्यापर्यंत पोहोचतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. फक्त तुम्ही या प्रोसेसमध्ये राहा आणि आपल्या टीमला प्रोसेसमध्ये ठेवा. वेडनेसडे चॅट असेल, कोणती झूम मीटिंग असेल, कोणता इव्हेंट असेल, प्रत्येक याला हजर राहा. इरिक सरांनी ते एक चॅप्टर दिलेलं आहे इव्हेंटचं. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जो मी आहे तो फक्त इव्हेंटमुळे आहे. कारण एका इव्हेंटमध्ये मी निर्णय घेतला होता, त्या दिवशी मी दोष देणं बंद केलं. सगळ्यात पहिले मी दोष देणं बंद केलं. मग ती माझी अपलाईन असो, माझी डाऊनलाईन असो, तो प्रोडक्ट असो, तो प्लॅन असो की अजून काही असो. पहिल्या मीटिंगमध्ये मी दोष देणं बंद केलं आणि जी दुसरी मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये मी प्रोफेशनल बनण्याचा निर्णय घेतला की मला प्रोफेशनली हा बिझनेस करायचा आहे. आणि त्यांनी जे एक हे होतं, इव्हेंट होती कंपनीची, त्याच्या आधी एका व्यक्तीला रात्री टीव्हीवर बोलताना बघितलं आणि तो व्यक्ती खूप एक्सपर्ट होता त्या विषयातला. मग त्यांच्या डोक्यात थॉट आला की माझ्या बिझनेसमध्ये मी असा एक्सपर्ट झालो तर, प्रोफेशनल झालो तर मग याला इथे एक्सपर्ट बनण्यासाठी काय काय करावं लागलं असेल. त्याला खूप साऱ्या लोकांशी बोलावं लागलं असेल, त्याला खूप सारे बुक्स वाचावे लागले असतील, त्याला खूप काही गोष्टी कराव्या लागल्या असतील आणि त्या करायला मी रेडी आहे. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की मला नेटवर्क मार्केटिंग प्रोफेशनल बनायचं आहे आणि प्रत्येक इव्हेंटला ते हजर राहिले. इव्हेंट याच्यासाठी महत्वाचे आहेत सर, आता काही इव्हेंट डिक्लेअर करणार आहे तुमच्या पुढे, त्याच्यासाठी मी थोडंसं हे बोलत आहे इथे. कारण इव्हेंट याच्यासाठी महत्वाचे आहे की वर्षभरात आपण आपल्या डिस्ट्रीब्युटरला, नवीन जॉईन होणाऱ्या लोकांना जे सांगू शकत नाही ते फक्त एका दिवशीची इव्हेंट सांगून जाते. ते 6-7 तास सांगून देतात आणि ह्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे अमरावतीचा झालेला इव्हेंट, जिथे आपले 51 क्लोजिंग निघाले. का निघाले असतील? किती सारे लोक असे होते. मी तर म्हणते पेन्सिलवार सरांचं 6 फक्त त्या इव्हेंटमुळे झालं. कारण त्यांचे किती सारे लोक काठावर उभे होते आणि घरी गेल्यानंतर ते सगळे लोक रजिस्टर झाले त्या इव्हेंटमुळे. तर इव्हेंटला अनन्यसाधारण महत्व आहे. स्वतः तर यायचंच आहे, पण टीम, माझ्या टीम मधले कसे सगळ्यात जास्तीत जास्त लोक तिथे येतील हे मला बघायचं आहे. कारण वर्ष 2 वर्षात जे काम आपण करू शकत नाही ते फक्त एका दिवसात होऊ शकते आणि हा सगळ्यात सोपा आणि साधा मार्ग आहे असं मला वाटते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सार हाच आहे की टीम बिल्डिंग, आपल्या लोकांना बरोबर मार्गदर्शन करणं, काय योग्य काय अयोग्य हे सांगणं. कारण की जे लीडर्स आहेत ते कधी स्वतः जिथे पडले तिथे टीमला नाही पडू देत, सांगतात अरे बरोबर चाल, तिथे गड्डा आहे. आणि हे खूप मोठं मार्गदर्शन आहे माझ्या मते. कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही बिझनेसमध्ये आलो तेव्हा खूप खड्डे होते, रस्ते नव्हते. आता हायवे आहेत विदर्भात. रोडची जशी सुधारणा झाली तशी या बिझनेसमध्ये पूर्ण आता म्हणजे सुधारणा झालेली आहे. सगळे हायवे रेडी आहेत आणि तुम्ही बघत असाल की आधी केंगेन माहित नव्हतं लोकांना. आता कोणालाही सांगितलं तर म्हणते हा मी पाहिलेला आहे डेमो. पण बरेचदा डेमो त्यांना माहित नसतो. जो आपण डेमो घेतो ना, खूप सारे डेमोज मी असे घेतले भंडारा तुमसरकडचे की ते म्हणे आम्हाला असा डेमो माहितच नाही, आम्ही कधी पाहिलाच नाही असा डेमो, हे असं आहे का, एवढे सायंटिफिक लेवलवर आहे का. अरे बापरे. आणि तिथे क्लोजिंग झाले. टीएमपीचे लोक जसे डेमो घेतील तसे बाकीच्या टीमचे घेणार असं नाही. त्याच्यामुळे आपले जो होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो आपण, टीएमपी इज इक्वल टू होलिस्टिक डेव्हलपमेंट. तुम्हाला पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सध्या तुम्ही जिथे उभे आहे तिथून खूप पुढे घेऊन जाणारा
असा हा TMPचा प्लॅटफॉर्म आहे. आणि खरोखरच आपण सगळे नशीबवान आहे. खूप इथिकल प्रॅक्टिसमध्ये आपण आहेत आणि त्याचे फळही आपल्याला मिळत आहेत. पूर्ण ऑथेंटिकली आपण प्युअरिटीनी हा बिझनेस करतो आणि हे TMPचे लोकच सांगू शकतात आणि त्यांच्या ओऱ्यातून, त्यांच्या बोलण्यातून ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहे. आणि खरोखर आपण नशीबवान आहे की एनर्जिक सारखा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला. कारण मी असं म्हणते, कधीही न संपणारा पैसा इज इक्वल टू एनर्जिक. माझ्या लाईफचं हे सूत्र आहे. 6A2 झाल्यापासून माझ्या अकाउंटमध्ये खूप पैसे आले नुसतं. कारण डेलीच्या अचिव्हमेंट वेगवेगळे मेसेज वाचत असतो. मला असं वाटते, अरे TDS आहे का, म्हणजे काही 10,000 काहीचा मेसेज आला असेल तर तो TDSचा मेसेज असतो. म्हणजे किती मोठी अमाऊंट असेल, यू कॅन इमॅजिन. तर कधीही न संपणारा पैसा इज इक्वल टू एनर्जिक, हे या एज मध्ये मी म्हणत आहे, 45च्या. हे माझ्यासाठी सत्य झालं. कारण यांनी खूप बिझनेस केले आणि खरोखरच इथे येऊन पूर्ण स्थिरता लाभली आम्हाला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण खूप साऱ्या लोकांना ही संधी देत आहे फायनान्शियली फ्री व्हायची. मला आधी भीती वाटत होती. एनर्जिक मध्ये येताना सुद्धा माझ्या डोक्यात भीती होती. जेव्हा आम्ही नागपूरला शिफ्ट झालो होतो, काय होईल कसं होईल. पण बीएड होतं, MA इंग्लिश बीएड होतं. म्हटलं चला 15-20 हजाराची नोकरी तर कुठेही लागते आपल्याला. मुलांच्या 50% फीस आणि असं आपलं घर आणि सरांचं काही होऊन जाईल. तर ती भीती पूर्णतः निघून गेली. नाहीतर असते ना डोक्यामध्ये, मुलांचे शिक्षण आहे, फ्युचर आहे, लाख लाख फी आहे, एवढं मोठं शहर आहे. तर ती भीती या प्लॅटफॉर्मने पूर्णतः निघून गेली. आणि खरोखरच एवढं मोठं विजन आहे, कशा कशा प्रकारची इन्कम आहे पुढे. आपल्या सगळं इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. माहितही नसतात की हे येणार आहेत आपल्या खात्यामध्ये आणि ते येतात. स्टेप अप बोनस माहित नव्हता आम्हाला. पहिला 6A होतो तेव्हा आपल्याला पैसे येतात आणि हे डेलीचं आम्हाला माहित नव्हतं की आम्ही याच्यामध्ये बसणार आहे. तर एवढी कंपनी जी वाटू शकते 1 ते 2 महिन्यांमध्ये, त्या कंपनीचं काय विजन असेल आपण इमॅजिन नाही करू शकत. आणि खरोखरच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर सगळेजण 6A व्हा आणि इथे येऊन स्टेज शेअर करा आमच्यासोबत. थँक्यू सो मच.